हॅलो एव्हरीवन, मी सावी पवार। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही वेगळी अशी खोपा हेअरस्टाईल जी थोडीशी युनिक आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला ह्याच्यासाठी हायपोनी करून घ्यायची आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं बेस बनवून स्टफिंग लावलेली त्याच पद्धतीने तुम्हाला स्टफिंग लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर स्टफिंग लावल्यानंतर पोनीमधून तुम्हाला 2 पार्ट करायचे आणि प्रत्येक पार्टमधून तुम्हाला 4-4 पार्टिशन्स करायचे आहेत, म्हणजे टोटल तुमचे 8 पार्टिशन्स झाले पाहिजेत। ओके, 8 पार्टिशन्स केल्यानंतर तुम्हाला जो फर्स्ट पार्टिशन आहे तो प्रत्येक पार्टिशनचे एक पार्टिशन खाली तर एक पार्टिशन वरती असं प्लेस करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण स्कूलमध्ये चटई बनवायचो त्याच पद्धतीने प्रत्येक पार्टिशन घेऊन तुम्हाला एक पार्टिशन खाली तर एक पार्टिशन वरती असं प्लेस करायचं आहे आणि अशीच प्रत्येक पार्टिशन कंप्लीट करत तुम्हाला साईडला त्याला फिक्स करायचं आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळे पार्टिशन्स कंप्लीट करून घेतलेत सेक्शन वाईज आणि त्यांना फिक्स केलं आहे। प्लस जे एक्स्ट्रा केस उरलेत त्यांना मी थोडंसं ट्विस्ट करून खाली युपिनने फिक्स केलं आहे। त्याच्यानंतर पर्ल्स आणि वेणी लावून मी ही हेअरस्टाईल कंप्लीट केली। तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही खोपा सिरीज तुम्हाला कशी वाटते हे पण सांगा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्ही हे व्हिडिओज रिक्रिएट पण करून मला टॅग करू शकता आणि मला फॉलो करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू ट्युटोरियल।